नमस्कार मंडळी. याआधी मी तुम्हाला पालकाचे कोफ्ते दाखवले होते. त्यातला थोडासा पालक शिल्लक होता, तर म्हटलं आज तुम्हाला साधी सोपी झटपट होणारी अशी पालकाची भाजी दाखवावी. तर या भाजीकरता मी 2 वाटी पालक बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे 2 लाल सुक्या मिरच्या लागणार आहेत. आता इथे पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, हळद आणि हिंग घातलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी हा चिरलेला बटाटा घातलेला आहे आणि हा बटाटा थोडासा खरपूस होईपर्यंत मी परतून घेत आहे. त्यानंतर आता याच्यात मी 1 चमचा लाल तिखट गरम मसाला आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेला पालक घातलेला आहे. हे बघा, पालक पटकन शिजलेला आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कुठलीही पालेभाजी बनवताना भाजी थोडी ती अळते, तर त्यामुळे त्याच्यात नंतर मीठ घालायचं. तर आता याच्यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता ना याच्यामध्ये मी 1 टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. त्याचे स्लाईस केलेले आहेत आणि ते आता याच्यामध्ये घातलेले आहेत आणि लागलीच मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि झाकण ठेवून देत आहे आणि वाफेवर हा टोमॅटो थोडासा क्रंची आणि थोडासा ज्युसी अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर टोमॅटो शिजण्याकरता मी याच्यावर झाकण ठेवलं आणि वाफेवर साधारण मी 2-1 मिनटं हा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे. जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे, थोडासा क्रंची आणि ज्युसीच पाहिजे आहे तो. साधी सोपी झटपट होणारी अशी पालक टोमॅटो बटाटा भाजी तयार झालेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तेव्हा तुम्ही ही रेसिपी जरूर करून बघा. धन्यवाद.